घालायचं आहे। त्यानंतर मुकेशजींना विनंती करेन त्यांनी लोकमान्य टिळकांना पुष्पहार अर्पण घालायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की लोकमान्य टिळकांचा। त्यानंतर चेनू जाधवांना विनंती करेन त्यांनी श्री शरद पवार आणि चेनू जाधव या दोघांनी बाळासाहेबांना प्रतिमेस पुष्पहार घालायचा आहे। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, बाळासाहेब ठाकरे यांचा। आणि त्यानंतर महापालिका क्षेत्रामध्ये 1992 साली या आपल्या तिसाई मंदिराजवळ जी तिसगाव शाळा होती या ठिकाणी त्यांना पदोन्नतीने त्या ठिकाणी आल्या। मुख्याध्यापिका केंद्र प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आणि या कालावधीमध्ये आपल्या या तिसगाव परिसरामध्ये गुणवान कर्तृत्ववान समाजाचं दायित्व राखणाऱ्या अशा व्यक्तिमत्व निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आणि त्या व्यक्तीमध्येच आपल्या मंडळाचे संस्थापक महेशदादा गायकवाड यांच्याही त्या शिक्षिका प्रमुख सेवानिवृत्त मुख्याध्यापिका माननीय सौ शोभा सदाशिव कोटेकर मॅडम यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे, सत्ता होईपर्यंत टाळ्या थांबल्या पाहिजे। ते उल्लेखनीय कामगिरी त्यांची आपल्या जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे, सत्ता संपेपर्यंत टाळ्या वाजल्या पाहिजे। मला इतका आनंद झाला आणि महेशच्या हातून मला हा सत्कार मिळतोय। हा सत्कार माझा नसून या माझ्या विद्यार्थ्यांचाच आहे। आज हे असे विद्यार्थी घडले नसते तर मी आज इथे उभी नसती। ह्या विद्यार्थ्यांमुळे मी आज इथे, हा सत्कार त्यांचाच आहे। आणि मी कार्य करत असताना या महेश सारखे विद्यार्थी असे बरेच घडले, पण महेश सारखा हा एकच असा आहे, कारण त्याने विविध क्षेत्रामध्ये काम केलंय, अजूनही करत आहे। आणि जेव्हा मी मुख्याध्यापिका असताना किंवा शिक्षिका असताना कधीही महेशने हाक मारली, महेश मला ही अडचण आहे, तर महेश कधीही ती अडचण दूर करण्यासाठी त्या वस्तूसहित त्या सामानासहित माझ्या शाळेत नेहमी हजर असायचा। त्याचा मला खूप गर्व आहे। आणि मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु एवढंच म्हणेन की कर्तृत्ववान, गुणवान आणि धाडशी विद्यार्थी निर्माण होतात, पण महेश सारखा हा एकच आहे। झाले तर भाऊ वकील तरी असं महा। त्याच्यावर अतिशय मोठं संकट आलं होतं आणि मोठ्या संकटाच्या वेळेत कठीण परिस्थिती होती। आपण सर्वांनी प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेला परमेश्वरांनी मान्य केलं आणि महेश त्या संकटातून बाहेर पडला आणि सगळीकडे फलक झळकायला लागले, टायगर अभी भी जिंदा है। आणि म्हणून मी एकच म्हणते, ज्याप्रमाणे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा संभाजी महाराज, तीच उपमा या माझ्या महेशला लागू पडते। गुंजाई मातेचा शावा महेश, आणि महेशने असंच कार्य यापुढेही सतत चालू ठेवावं आणि पुढे त्याने सगळ्यांना मदत करावी, त्याला दीर्घायुष्य लाभावं अशी मी तिसाई मातेच्या चरणी नम्र प्रार्थना करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक कार्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। माननीय श्रीयुत शरद पवार साहेब, माझे नगरसेवक, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत। आपल्या समाजासाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून आपण त्या रजनीकडे पाहू शकतो। महिलांसाठी एक उत्तम उदाहरण त्याच्याकडून आपल्याला दिसून येतं। इकडे समोर बघायचं। ओके, माझ्या घरातल्यांनी सुद्धा मला खूप आधार दिला आणि माझ्या मुलांमुळे मी इथपर्यंत पोहोचली। शिक्षणाला वय नसतं, त्याप्रमाणे आपण शिकत जावं आणि उंच भरारी घेत जावी। महेश दादासारखे आपल्याला आहेतच पाठीशी, त्यामुळे सगळ्यांचे मी धन्यवाद करते। थँक्यू। टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे। माननीय श्री विश्वनाथ दादा साहेब होते
आनंद देणारा असं व्यक्तिमत्व त्यांचा आपण सांस्कृतिक गणेश उत्सव महामंडळाच्या माध्यमातून सन्मान करत आहेत. माननीय श्री गणेश नायदे साहेब, त्याचबरोबर महेश दादा यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह शाल देऊन सन्मानित करत आहोत आणि असंच कार्य त्यांच्या हातून या कल्याण मध्ये व्हावं ही अपेक्षा सर्वांना विनंती आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. सांस्कृतिक गणेशोत्सव महामंडळाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील 5 व्यक्तींना आपण दरवर्षी सन्मानित करत असतो. जोरदार उपस्थित झाला. टाळ्यांचा आपण देऊ शकतो. बक्षीस पाहुण्यांचं स्वागत टाळ्याने करायचे असते. खूप खूप धन्यवाद. इकडे समोर कॅमेऱ्यात इकडे समोर. नंतर या कार्यक्रमाला आपल्याला होत आहे मंडळाच्या वतीने होत आहे. यानंतर एक सन्मान विशेष विश्वनाथ बोळी साहेब यांच्या शुभ हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. वर्षाला सामोरे चाललो आहोत. सांस्कृतिक गणेश उत्सव महामंडळाचा महेश दादांनी असं रोपटं लावलंय. 3 वर्षामध्ये अशा ठिकाणी उगवलंय की लोकांना स्तुती करण्याला शब्द अपुरे पडतील असं कार्य आदरणीय महेश दादांचं आहे. 2024 तर सरलाय. महेश दादा, मी एवढंच सांगेन, काही लोकांनी राजकारणाच्या पटलावरून महेश गायकवाड नाव मिटवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही मिटला नाही आणि मिटणार सुद्धा नाही. त्यानंतर या जगातून संपवण्याचा प्रयत्न केला, पण कल्याण पूर्वेच्या सर्व मायबाप, आदरणीय आई वडीलधारे, मित्रमंडळी यांच्या पवित्र आशीर्वादाने महेशदादा 6 गोळ्या निधड्या छातीवरती झेलून पुन्हा एकदा 28 दिवसात या जनसेवेत रुजू झालेले महाराष्ट्रामधले पहिले युवा नेतृत्व दादा. मी या पवित्र कार्याची सुरुवात झाली आपली. असं वाटतंय गणपतीचं आगमनच झालं इकडे. दादा एवढंच सांगेल, 1 वर्ष तर आपलं गेलंय, 4 वर्ष बाकी आहे. आणि तुम्ही कारण ज्या समाजसेवेमध्ये एवढे व्यस्त असता की ते 4 वर्ष कधी जातील आणि कसे जातील हे कळणार नाही. 55,108 लोकांनी जो विश्वास तुमच्यावरती दाखवलेला आहे, मी नक्कीच या ठिकाणी आवर्जून सांगेन, येणाऱ्या 2029 मध्ये कल्याण पूर्वेचा बुलंद आवाज आमदार महेशदादा गायकवाड म्हणून विधिमंडळात वर्गदेशवर राहणार नाही. आता 55,108 जरी मतं घेतले असतील, पण 1,10,216 मतांच्या मताधिक्याने महेशदादा विधिमंडळात गेल्याशिवाय राहणार नाही. या तिथे शुभेच्छा देतो, रजा घेतो. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. कार्यक्रम आहे सांस्कृतिक गणेश उत्सव महामंडळ यांच्या पदाधिकारी, जे संघटनेचे सर्व सदस्य आहेत, यांच्याकडून मागील वर्षी जो गणेशोत्सव साजरा केला, त्याच गणेशोत्सवामध्ये ज्यांनी चांगला देखावा किंवा सजावट केली असेल अशा मंडळांचा सत्कार, तसेच आपल्या कल्याणपूर परिसरात ज्या लोकांनी चांगली उत्तम कामगिरी केली आहे, कशात तरी यश प्राप्त केले, त्यांच्यासाठी हा खरा सत्कार आहे. या आजच्या सरकारात एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित आहात. आपण सरकार का करतो की ज्यांनी यश मिळवलेलं आहे त्याला तर पाठीवरती थाप मिळावी, आणि ती थाप जर आपल्या परिसरातल्या लोकांच्या समोर आणि आपल्या परिसरातल्या लोकांकडून मिळत असेल तर ती अजून आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे आजच्या जे सगळे सत्कार मूर्ती त्यांचं खरोखर मनापासून सर्वप्रथम कौतुक करायला पाहिजे. आणि याच्या मागचा जो एक उद्देश असतो की यावर्षी आपण जे काही पहिले, दुसरे, तिसरे आले असतील तर इतर मंडळ देखील त्याच्यातून प्रेरणा घेतात आणि ते देखील विचार करतात की पुढच्या वर्षी आम्ही देखील काहीतरी समाज प्रबोधन करणारे चांगलं सजावट असेल, चांगला देखावा असेल तो तयार करू आणि आम्ही देखील पुढच्या वर्षी या स्टेजवर येऊन ते बक्षीस घेऊ. ही देखील काही लोकांना ती प्रेरणा मिळत असते. तसं इतर लहान मुलं असतील, शिक्षण घेणारे विद्यार्थी असतील, त्यांना देखील याच्यातून प्रेरणा मिळते की मी देखील चांगलं काहीतरी कर्तृत्व करून पुढच्या वर्षी
या ठिकाणी प्रत्येक स्टेजवर येऊन बक्षीस मिळवेल आणि अशातून या अशा प्रोग्राम मधून 10,000 लोकांनी आपल्या कल्याणपुरातून असं काही चांगली कामगिरी करून दाखवली, हे देखील आजच्या कार्यक्रमात ते फलित असेल. तर या गणेशोत्सव महामंडळाला मी अशाच पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. त्यांनी अशा प्रकारे झालावादाप्रमाणे दरवर्षी कार्यक्रम आयोजित करून आपल्या परिसरातील लोकांना, जास्तीत जास्त लोकांना चांगलं कर्तृत्व करण्यासाठी प्रोत्साहित करावं. पुन्हा एकदा धन्यवाद. तिसरं वर्ष आहे. या ठिकाणी आवर्जून सांगेल की आमचे माजी शहर प्रमुख आणि कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, त्याचप्रमाणे बंड्या साळवी साहेब, ह्या लोकांनी खऱ्या अर्थाने ज्येष्ठांना छत्री वाटप असेल, रक्तदान शिबिर असेल, त्याचप्रमाणे 10वी 12वी विद्यार्थी पास झालेले उत्तीर्ण झालेले असेल त्यांचा सन्मान असेल, म्हणजे अनेक गोष्टी, आरोग्य शिबिर असते. हे वेळोवेळी आम्ही जेव्हा शहर शाखेत जायचो तेव्हा आम्हाला हे लोक आवर्जून सांगायचे की आपला शिवसेना पक्ष हा कोणत्याच निवडणुकीला समोरे जाऊन काम करत नाही, तर आपण फक्त आणि फक्त संघटनात्मक निष्ठेने लोकांची सेवा करायची. अशा सूचना आम्हाला प्रत्येक वेळी आमचे विश्वनाथदादा भोईर असतील, इतर सर्व आमचे वरिष्ठ पदाधिकारी आम्हाला देत असतील. मला वाटतं की आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारचे सजावट करतो, त्याचप्रमाणे मूर्ती आपण वेगवेगळ्या प्रकारचे गणेश मूर्ती आपण आणतो आणि तसे आपण बक्षीस वितरण करतो. मला असे आठवते विश्वनाथ दादा, मी जेव्हा लहान होतो 1997-98 ची गोष्ट आहे, रात्रीचा टाइम होता, 8:30-9चा वेळ होती आणि मी असा समोर मला काही 4-5 माणसांची 10-1 माणसांची गर्दी दिसली आणि त्या गर्दीमधून मी जेव्हा माझ्या मंडळापर्यंत पोहोचलो तेव्हा काही ज्येष्ठ माणसं त्या ठिकाणी उभी होती. ते म्हटले की अरे आनंद दिघे साहेब येऊन गेले. म्हणजे आनंद दिघे साहेब त्यावेळेस कल्याणपर्यंत यायचे मंडळाचं निरीक्षण करायला, त्याची सजावट बघायला. माझं त्यावेळेस 1 मिनिटाचा फक्त फरक असेल आणि माझी भेट होता राहून गेली. आणि दिघे साहेबांनी पार मला वाटतं इथे गंबाजी लाड साहेब सुद्धा आहेत, अनेक ज्येष्ठ आपले शिवसैनिक दादा इथे बसलेले, त्यांनी या परिसरामध्ये अतिशय सुंदर असं या ठिकाणी अनेक देखावे केलेले आणि आमच्या परीक्षकांना खूप म्हणजे खूप अडचणी येतात की कोणाला पहिला नंबर द्यायचा, कोणाला दुसरा नंबर द्यायचा. त्यामुळे या ठिकाणी जी परीक्षक नेमले ते सुद्धा कम्प्लीट होतात. पण आपल्याला शेवटी कोणाला प्रथम कोणाला थर्ड द्यावा लागतो, कारण की त्याच्यामुळे आपली इतर लोकांना त्याच्यामधून प्रेरणा मिळते, आदर्श घडतो. आज आम्ही दादा काही लोकांचा सन्मान केला, कोटेकर मॅडम असतील, आमचे त्रिपाठी असतील, डॉक्टर आमचा तरुण मुलगा असेल अनिकेत जाधव, म्हणजे असे आम्ही दरवर्षी 5 ते 6 लोकांचा सन्मान करतो ज्यांचं या शहरामध्ये या गावागावामध्ये ज्याचं योगदान आहे, अशा लोकांचा आम्ही सन्मान करतो जेणेकरून येणाऱ्या यांच्यापासून लोकांना आदर्श मिळाला पाहिजे. हा कार्यक्रम फक्त गणेश उत्सवापुरती नाही तर समाजामध्ये घटक जे आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्या घटकातून लोकांना आदर्श मिळण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आज अनेक ठिकाणी आपण पाहायला मिळतं की गणेश मंडळ मोठ्या प्रमाणात झालेले. पूर्वी पहिल्या वर्षाला 70 ते 80 होते, दुसऱ्या वर्षाला 150 होते आणि या वर्षी 180 मंडळ लोकांनी यामध्ये भाग घेतलेला आहे. मला वाटतं आपल्या सगळ्यांचं खरंच धन्यवाद द्यायला हवं. आणि पोलिसांना, सरळ नायदे सरांना मी आवर्जून सांगेन की या शहराला आपल्याला 2 पोलीस स्टेशन हवेत, पण आपल्या एका पोलीस स्टेशन मॅनपॉवर कमी असताना आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी लोकांच्या संरक्षणासाठी आपण मोठ्या प्रमाणात आपले पोलीस लोक या ठिकाणी परिश्रम करतात. पण मी तुम्हाला गणपतीमध्ये एवढंच सांगेन की पोलिसांना मदत म्हणून ही सगळी मंडळं त्या ठिकाणी जागृत असतात, जागरण करून खऱ्या अर्थाने त्या विभागामध्ये लोकांच्या संरक्षणासाठी एक आधार बनलेले असतात. त्यामुळे या मंडळांना सुद्धा धन्यवाद देतो. बघा तुम्ही गणपतीमध्ये तुम्हाला अनेक वेळा क्राईम म्हणजे किंचित घटना दिसत असते. काय तर कारण असतं की ही मंडळ सगळी जागृत असतात आणि जागरण करत असतात. पूर्वी आपले पोलीस मित्र आपले असायचे, त्यामुळे आता सुद्धा आपण पोलीस मित्र हे ह्याची संख्या वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून पोलीस मित्रांच्या माध्यमातून काही एखादा मला वाटतं पोलिसांचं मला कौतुक करायचं वाटतं. DCP आपल्या 3 झोनचं अनेक वेळा मला तर गांजा तस्करी असू द्या, ड्रग्स असू द्या, ह्याला
मोठ्या प्रमाणात तुम्ही आळा घातलेला आहे. मोठ्या प्रमाणात खडेवळी परिसर असेल, पिसोळी परिसरचा मध्यभाग असेल, नांदिवली असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता त्या व्यसनीय लोकांना आणि व्यसन ज्याला अंमली पदार्थ पोचवतात अशा लोकांना मोठ्या प्रमाणात आळा बसलेला आहे. त्यामुळे आपलं सुद्धा धन्यवाद देतो. मी आवर्जून सांगेन की या ठिकाणी जेवढे आलेले मंडळ त्यांनी आपलं बक्षीस वितरण झाल्यानंतर आवर्जून त्या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रमाचा स्वाद घ्यावा. आणि आपल्याला एवढीच विनंती करतो की आज आपल्या कल्याणपुरेमध्ये अनुचित प्रकार घडणार नाही याची आपल्या सगळ्या तरुणांनी दक्षता घ्यायची. एवढंच बोलेल. धन्यवाद. जय हिंद. तुमचा निकाल काढला जातो शेवट, पण आम्हालाही माहित नसतं, फक्त परीक्षक मंडळाला माहित असते. एवढी पारदर्शकता आहे. या मंडळाकडून गणेश मंडळाचा सत्कार काही कर्मयोगी लोक ज्यांचा या शहराला आदिवासी योगदान आहे त्या लोकांचा सत्कार असा एक कार्यक्रम. आणि त्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर आपले मायडे साहेब आहेत, सेकंड हे आपले महेश गायकवाड, शरद पवार, सर्व मंडळाचे आणि समोर बसलेले सर्व गणेशप्रेमी असतील, महेशप्रेमी असतील आणि सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी. सर्वप्रथम मी आपली आणि व्यासपीठाची दिलगिरी व्यक्त करतो. थोडं कार्यक्रमाच्या याच्यामध्ये मला उशीर झालेला आहे. मी निघालो बरोबर होतो, परंतु माझ्या ते डोक्यात नाही की इकडे पुढे आल्यानंतर ट्रॅफिक लागते आणि त्याच्यामध्ये आपला वेळ जातो. आता त्या ट्रॅफिकला जबाबदार आम्हीच आहे, त्यामुळे तुम्हाला कोणाला बोलणार नाही, यांना पण नाही बोलणार, आम्हीच केलेलं याच्यामध्ये काय बोलणार. तर आज या कार्यक्रमाला खरं तर मी तुम्हाला सांगतो, महेश गायकवाड यांच्या मागच्या 4-5 कार्यक्रमांना मी आलो नाही आणि 5-6 दिवस झाले ते एवढे हे होते की दररोज एक फोन करायचे, तुम्हाला यायचं आहे. मी पण सांगतो बाबा मी येणार, एवढे कार्यक्रम तुझे झाले, मी आलो नाही, पण ह्या कार्यक्रमाला मी नक्की येणार. आता जे फोन करायचा किंवा आग्रहाने बोलवायचं ते प्रेमाचं राहत आहे. मी शहर प्रमुख असताना 2000 मला वाटतं 14 ते 2019 या काळामध्ये तेव्हा शहर प्रमुख दोन्ही बाजूचा असतात, पूर्व पश्चिम एकच शहर प्रमुख असेल. ह्या लोकांनी आणि आम्ही मिळून भरपूर काम केलेलं आहे, चिकार काम केलेलं आहे. कल्याणपूर्वेला अनेक चांगले कार्यकर्ते, त्याच्यामध्ये उभरता कार्यकर्ता म्हणून महेश शिंदे साहेब, खासदार साहेब आणि आमच्या नजरेत आला होता आणि त्याचं काम चांगलं आहे. हे सर्व कार्यक्रम आता त्यांनी सांगितलं की तुमच्यापासून शिकलो, आम्ही पण आमदार साहेबांकडनं शिकलो आहे. ही सर्व संकल्पना त्यांची आहे. गणेशोत्सव मंडळांना बक्षिसं देणं, वह्या वाटप करणं, छत्री वाटप करणं, विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणं, ह्या सगळ्या माननीय शिंदे साहेबांच्या कल्पना होत्या आणि त्या आम्ही आत्मसात केल्या. कारण जे ब्रीदवाक्य होतं 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या पद्धतीने आम्ही हे सर्व करत आलेलो आहे. आता महेशचं स्वतःचं असं साम्राज्य आहे आणि त्यांनी विधानसभेला ते सिद्ध करून दाखवले, बरोबर ना. आता त्याच्यामध्ये जर इतर गोष्टी झाल्या असत्या तर महेशात माझ्या बाजूला आमदार म्हणूनच बसला असता. ठीक आहे, तुला राजयोग नसेल तुझ्या नशिबामध्ये, तसं पण असेल म्हणून ते उभं केलेलं आहे. एक जेव्हा आम्ही त्या पक्षाचं काम करत होतो, संघटनेचं काम करत होतो, प्रत्येक आंदोलनात, प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक मिटिंगला महेशचा सहभाग फार मोठा होता. दुर्गाडीचं आमचं आंदोलन असतं साहेब, हा हिरिरीने पुढे असतो, आता पण ह्या वेळेला पण. म्हणजे मला तर वाटतं मी त्याला फोन पण नाही केला, विसरलेलो, पण तो आला.
त्यामुळे असे कार्यकर्तेच पुढे जात असतात. आता आम्ही पण काय डायरेक्ट उतरलो आणि आमदार झालेलो नाही. त्यांनी संघर्ष बघितलेला आहे, माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे एक चांगला कार्यकर्ता ठीक आहे. जसं आता कोणतरी बोललं की 4 वर्ष तर बघता बघता निघून जातील आणि खरोखर जाते. आणि तो अजून तरुण आहे, त्याला अजून फार मोठा स्कोप आहे. आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं, कुठलीही साहेब दुर्घटना घडली, कोणाचं घर पडू दे, कोणाचा ॲक्सिडेंट होऊ दे, ते शाळेमध्ये फीचा प्रॉब्लेम होते, कुठलेही की तिथे पहिलं नाव येतं महेशचं. आणि सगळ्यांना आशा असते, सर्वांना आशा असते की आपण आपली परिस्थितीमध्ये प्रॉब्लेम झाला आहे, प्रॉब्लेमसाठी धावत देणारा एकच माणूस महेश गायकवाड. हे ब्रीदवाक्य झालं होतं. मी जरी शहर प्रमुख नंतर आमदार झाल्यानंतर पण प्रत्येक त्याच्या गोष्टीचा तपास घेत होतो. अशा व्यक्तीला त्या स्थानावर पोहोचवण्यासाठी जी मेहनत घेते त्याच्यामध्ये तुम्ही सर्वजण आहेत. त्यामुळे तुमचं सुद्धा खास अभिनंदन करायला पाहिजे. कुठे कमी पडलं ती बाजू बघून आता ती चूक सुधारून पुढं जायला पाहिजे आपण. त्यामुळे हे बघा, महेश असू दे किंवा कोणीही, पब्लिकचा लाडका लगेच होत नाही कोणी, किंवा घरात बसून पब्लिकचा लाडका होत नाही, किंवा स्वतःच बघत असेल आणि फायद्यासाठी संघटनेचा उपयोग करत असेल तो कोणाचा लाडका होत नाही. संघटनेच्या माध्यमातून लोकांना किती त्याचा हे होईल हे बघणारा व्यक्ती हा लोकांच्या गळ्याचा ताईत असतो. आणि आम्हाला तर शिकवणच आहे ना, आम्हाला बाळासाहेबांची, दिघे साहेबांची शिकवणच आहे. आत्ता पण तुम्ही कधीही बघत असाल कुठल्याही शिवसेनेच्या शाखेमध्ये जा, तुम्ही शिवसेनेचा नगरसेवक साहेब अजून नगरसेवकच समजतो. 5 वर्ष झाली नगरसेवक कॅन्सल झाले, पण प्रत्येक नगरसेवकाकडे अजूनही तशीच गर्दी असते जशी तो पदावर असताना असते. त्यामुळे ह्या गोष्टी सर्व जपणारा महेश. तुमच्या मनात शंका आहे की हे आमदार साहेब सारखी महेशची स्तुती करतात. तसं नाही, मी शक्यतो कोणाची स्तुती करत नाही, कारण झाडावर चढून मग त्याला आपटणं ही माझी वृत्ती नाही. ज्याची खरोखर स्तुती करायची त्याची स्तुती केल्याशिवाय मी सोडत नाही. हे बघा, काही आम्ही कार्यकर्ते आज जवळजवळ 35-36 वर्ष मला झाली. महेश लहान असेल तेव्हा, पण तो नंतर आला तसा तो एकदम पुढे जात राहिला. अनेक लोकांनी त्याला हिणवलं, गुंड हे ते वगैरे. एकदा शिंदे साहेबांना त्याच्या सभेला घेऊन येताना त्याचे सभेतल्या भाषणाचे 2-4 शब्द मी गाडीत नव्हता तर नाही. हाय मी गुंड कशासाठी आहे? लोकांवरती अन्याय होतो ते दूर करण्यासाठी आपले साहेब कसे शिंदे साहेब लगेच गाडीतून उतरत नाही ना. त्या 1 मिनिटामध्ये ह्याचे ते वाक्य माझ्या कानावर पडले. असा कार्यकर्ता आपल्या कल्याणपूर्वेला लाभलेला आहे. बाकीच्या गोष्टींच्या खोलात जात नाही. कोणीतरी त्या गोष्टीचा उल्लेख केला मगाशी, पण आपण स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि ते सिद्ध त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे पुढचं भविष्य महेशला फार उज्ज्वल आहे. आम्ही एकत्र काम केलेलं असल्यामुळे आम्हाला कुठे, जेव्हा पण माझं तिकडे चालू होतं, जेव्हा 7-8 दिवस शिल्लक असताना यांच्या डिपार्टमेंटचा हे आला रिपोर्ट की तुम्ही फार पुढे आहेत, त्यामुळे काय टेन्शन नाही, तेव्हा मी इकडच्या काही लोकांना विचारायला लागलो, बाबा आमच्या महेशची परिस्थिती काय असं. पण ठीक आहे, लोकांचे रिपोर्ट यायचे ते कॉमन यायचे, दोन्हीकडचे यायचे, पण कुठेतरी अशी आई होती की बाबा 1000-2000 तरी महेश पुढे येणार आणि आपल्याबरोबर आमदार म्हणून बसणार. राजयोग पण लागतो, महेशचं पुढच्या वेळेला नक्कीच राजयोग येतील. पण असं नका समजू की राजयोग येतील, खाटेवर बसून महेशला सर्व भेटेल. तुम्हाला त्याला निवडून आणायचं, ही तुमची जबाबदारी.
कार्यकर्ता, सामान्यातला सामान्य कार्यकर्ता हा आमचा खरा हे असतो. मी किंवा महेश किंवा अजून कोणी एकटा काय करणार आहे? जर कार्यकर्ता नसला, तो कार्यकर्ता गरीब असतो, कितीही गरीब असू दे, त्याच्या खांद्यावर हात ठेवून काम करून घेणं त्याच्याकडनं हे आपलं कर्तव्य असतं. तो आयुष्यभराचं रॅशन आपल्याकडनं मागत नाही किंवा त्यावेळेस त्याची अपेक्षा पण नसते. त्याचं फक्त एकच ध्येय असतं, हा आमदार माझा यायला पाहिजे, कधीतरी माझ्या उपयोगी पडेल, माझ्या नातेवाईकांच्या उपयोगी पडेल, कधीतरी मला त्याचा फायदा होईल. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांना जपा, त्यांना 5 वर्षात अशी परिस्थिती तयार करा की कशाही पद्धतीने, पक्षाचा असू दे, अपक्ष असू दे, कसंही असू दे, त्या कार्यकर्त्यांनी आता कल्याणपूर्वक पूर्ण पोखरून घ्यायचे. संधी आहे, पूर्ण खोलून सांगत नाही, पण संधी आहे तुम्हाला. पुढच्या 4 वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीला तुम्हाला फार मोठी संधी आहे. त्यामुळे कामाला आतापासूनच लागेल. हाय महेश दादा कार्यक्रम करतो तसं नाही. कार्यकर्ता ज्या ज्या भागात राहतो त्या भागातली जबाबदारी त्या कार्यकर्त्याने घ्यायची. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तुम्ही जर त्या पद्धतीने तयार करा. मी बघा, मी दुसरं इलेक्शन लढलो. आता आपल्या जेव्हापासून एकत्र मतदारसंघ आहेत, जेव्हापासून विधानसभा चालू झाल्या, कल्याण डोंबिवलीवर होत होते, एकदा निवडून आलेला आमदार परत आला नाही. आपण का आलो? का दुसऱ्यांदा येऊन आपण इतिहास घडवला? त्याचं कारण आहे तळागाळातला कार्यकर्ता. आणि जी लोक, पब्लिक, जे सामान्य लोक असतात, त्यांना त्यांची कामं भले ताणभूक विसरून, जेवण नाही, कधी कधी दुपारचं जेवण 5:30-6ला होतं मात्र, पण जी आलेली पब्लिक आहे तिला आटपल्याशिवाय उठत नाही. हे आमची सवय आहे. आम्हाला दिघे साहेबांनी ते सर्व लावून दिलेलं आहे. महेशचं पण जवळजवळ तसंच आहे. त्यामुळे यापुढे लक्षात ठेवायचे, पुढची संधी आपण गमावायची नाही. आता इथे कार्यक्रम झाला, उद्या ह्या कानातनं ऐकलं, ह्या कानातनं सोडून द्यायचं असा विषय करू नका. एकदम गंभीरतेने घ्या. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि महेशला आगाऊ शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. या परीक्षक मंडळातले पुढचे परीक्षक श्री सुभाष गायकवाड, आपले पुढचे परीक्षक श्री गणेश पालंडे सर यांनी वरती यायचं, त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. श्री गणेश पालंडे सर, हरीश मिश्रम सर यांनी यायचंय. या मंडळाचे आमचा जो मंडळाचे सदस्य आहेत, या सदस्यांमध्ये नवनवीन सदस्य आमचं कार्य, आमचं काम बघून आम्हाला जॉईंट होत आहेत, आमच्यात सामील होत आहेत. नगरसेवकाच्या काळात जर जमलं तर आमचा एक दुसरा दाढीवाला या महापालिकेत गेला तर बरं होईल. हा जो कार्यक्रम केला जातो, हा जो मंडळ आहे, टायगर वाघवा ग्रुप उल्हासनगर 4, जोरदार टाळ्या वाजवून यांचा स्वागत करायला आवडलं पाहिजे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आज ते जे सांस्कृतिक मंडळ आहे गणेशोत्सव, त्याचं ते बक्षीस समारंभचा कार्यक्रम होता. आणि महेशचं कसं आहे माहिती आहे का, जे दिघे साहेबांना अपेक्षित आहे, बाळासाहेबांना अपेक्षित होतं ते कार्य, ते जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं, ते छत्री वाटप असेल, गणेशोत्सवाची हे असेल, हा कार्यक्रम ॲक्च्युली पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी चालू केला असेल तर तो आनंद दिघे साहेबांना. आणि हे सर्व कार्यक्रम त्यांनी उचलले. आता त्याचा ते दहीहंडीचा सराव कार्यक्रम आहे, विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ असू दे, कुठलाही कार्यक्रम जेव्हा शिवसेनेला
अपेक्षित आहे ते कार्यक्रम तो करतो. आणि मग ते कार्यक्रम केल्यावरती त्याला कोण बाहेर काढू शकतो? असं कोणी बाहेर काढू शकत नाही. त्याचं पद त्याला भेटणार, आज ना उद्या भेटणार, त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. पण एवढं काम तो करतो. तसं बघितलं तर कल्याण पूर्वेला मला तरी जे वाचण्यात येतं तुमच्या मार्फत किंवा मी बघत असतो, पूर्णपणे एक हाती महेश गायकवाड असंच आहे. आणि एवढं काम करत असताना त्याला फळ भेटणार नाही असं होणार नाही. ते बरोबर त्याचे सर्व काय जे आहे ते आम्ही सर्व करणार. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि उलट्या सुलट्या काय बातम्या देऊ नका. महेश पुन्हा स्थापित होणार, चांगल्या याच्यावरती स्थापित होणार. चला विघ्नहर्त्यानंतर सहयोग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संतोष नगर यांनी उपस्थित राहायचंय. सहयोग जय आणि उत्तेजनामध्ये भेटावा दरवर्षी चांगला असतो. खूप चांगलं बक्षीस मिळत असतं ते मंडळ. त्यानंतर जेवल्याशिवाय कोणी जायचं नाहीये. यानंतर रोख रुपये 11,000 आणि सन्मान चिन्ह पंचशील बालमित्र मंडळ विठ्ठलवाडी यांचा पहिला क्रमांक आलेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मूर्ती विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे. रोख रुपये 11,000 मूर्ती सजावटीसाठी यांना पारितोषिक देत आहे. मी या कार्यक्रमाचा शेवटचा आवाज ह्या वर्षीचा गणपती बाप्पा सर्वांनी पुन्हा एकदा विनंती, आपण सर्वांनी जेवल्याशिवाय साहेबांनी ही प्रथा जी चालू केली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ही अंतरित ठेवण्यासाठी आज आमचा छोटासा उपक्रम आहे. हा वर्ष 3रा या ठिकाणी कल्याणपुऱ्यामध्ये जवळजवळ 195 मंडळांनी सहभाग घेतला. प्रत्येकाला सन्मानित करण्यात आलं. त्याचप्रमाणे सजावटी प्रथम द्वितीय आणि तृतीय तसंच मूर्तीसाठी सुद्धा प्रथम द्वितीय तृतीय असे पारितोषिक देण्यात आले. कल्याणपुऱ्यामध्ये या स्पर्धेमध्ये आमचा एकच मानस होता की समाजामध्ये एक वेगळा आगळा वेगळा एक आपण शारीरिक जीवनासाठी आरोग्यासाठी एक मेसेज द्यावा. या कल्याणपुऱ्यामध्ये जेवढी मंडळ आहेत जे आपण सहभागी घेतात त्यांनी कलाकृतीमधून लोकांना चांगला संदेश द्यावा. त्याच्या माध्यमातून आमच्या या महामंडळाच्या माध्यमातून बक्षीस वितरण व्हावं. माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जवळजवळ गेल्या वर्षी 295 मंडळांचं या ठिकाणी आम्ही सहभाग नोंदवून घेतला आणि आज बक्षीस वितरण त्याचप्रमाणे त्यांच्याशी संवाद साधला. कल्याणपुऱ्यातल्या ज्या आरोग्याबाबत असू द्या किंवा पोलीस यंत्रणेबाबत असू द्या या सगळ्या गोष्टींचा त्यांच्याकडे आढावा घेतला. अनेक त्यांच्याकडनं आम्ही त्रुटी लिहून घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये ही स्पर्धा अजून कशी मोठी करतायत ह्याचंसुद्धा आम्ही यावेळी नियोजन करतोय. मी मंडळाला एवढंच विनंती करेल की आपण या कल्याणपुऱ्याच्या आदर्श नागरिक आहात. आपण ज्याप्रमाणे स्पर्धेचं भाग घेतात स्पर्धेमध्ये त्याचप्रमाणे आपण ज्या विभागामध्ये राहता त्या विभागामध्ये आपण अलर्ट राहणं गरजेचं आहे. कोणत्या प्रकारचा अनुचित प्रकार घडता कामा नाही. एखादा प्रकार घडत असेल तर तुम्ही पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात यावा असे आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन केले आहे. प्रत्येक वरिष्ठांना आपला कार्यकर्ता मोठा होण्यासाठी नेहमीच मार्गदर्शन करत असतात. तर मला वाटतं की आपल्या शिवसेनेचं प्रत्येक वेळी कार्य असं असतं की निवडणूक समोर घेऊन काम करत नसतो. समाजकार्याशी आमची बांधिलकी आहे. धर्मवीर आनंदीके साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील
यांची नेहमी शिकवणच अशी आहे की समाजामध्ये आपण लोकांना समाजामध्ये आल्यानंतर आपण लोक अनेक त्याग केले जातात। मला वाटतं अनेक लोकांनी स्वतःचं या संघटनेसाठी बलिदान सुद्धा दिलेले आहेत। तर आपण एक कार्यकर्ता म्हणून लोकांच्या सेवेसाठी नेहमी उपलब्ध राहिलं पाहिजे, एवढंच आमच्याकडनं अपेक्षा असते वरिष्ठांची, आणि आमची सुद्धा तीच अपेक्षा आहे की आम्हाला फक्त आणि फक्त कार्यकर्ता म्हणून लोकांची सेवा करायची।